क्रीडा संकुल येथे शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेचा शानदार प्रारंभ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्वप्रथम बजरंगबलीच्या प्रतिमेस हार अर्पण करून श्रीफळ फोडून ज्युदो स्पर्धेस सुरुवात केली। कार्यक्रमाप्रसंगी गणेश मराठे यांनी खेळाडूंना नेहमी सकारात्मक भावनेने स्पर्धा खेळावी, कोणताही खेळ अचूक पद्धतीने शिकण्यासाठी आपला 100% वेळ द्यावा, अपयशाची भीती न बाळगता खेळाला आपली आवड बनवा, नियमितपणे सराव करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले। नाशिक येथे होणाऱ्या विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी सर्व विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। उद्घाटन प्रसंगी केटी गावित सैनिकी विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक उमेश राजपूत, नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे, सचिव संतोष मराठे, क्रीडा शिक्षक आशिष कडोसे, नितीन कबाडे, मनीष सनेर, विवेक पालीकर, योगेश पाडवी आदी उपस्थित होते। 14 वर्ष आतील 35 ते 40 किलो वजन गटात पलक दादाबाई बुवा प्रथम, तसेच 17 वर्ष आतील वयोगटात 40 ते 44 किलो वजन गटात भूमी मराठे प्रथम व 19 वर्ष मुलांमध्ये शिवराज देशमुख, अभय पेंढारकर, क्रीना मराठे, महेश यादव प्रथम आले। सर्व विजयी खेळाडूंचे निवड नाशिक येथे होणाऱ्या विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी करण्यात आली आहे। सूत्रसंचालन गणेश मराठे यांनी केले, तर आभार उमेश राजपूत यांनी मानले। देशमुख